नमस्कार, मी शुभांगी पाटील. मी डॉन बॉस्को स्कूलमध्ये टीचर आहे. माझा मोठा मुलगा इंजिनिअरिंग करतोय. छोटा मुलगा गुरुकुल क्लासेसमध्येच आता 10thला आहे. माझ्या मैत्रिणींकडून मला माहिती मिळाली आणि तसं स्कूलमध्ये नेहमी म्हणजे मला ऐकून होती मी, त्यामुळे मी हे केलं इकडे. डाऊट्स तर होते, पण ॲक्च्युली जेव्हा माझा मुलगा 10वीत गेला तर मला पहिल्यांदा थोडी भीती होती की कोणत्या क्लासमध्ये त्याला एनरोल करावं. नक्की क्लासेसची माहिती, नेहमी क्लासेसची माहिती मिळते, पण चांगला क्लास कोणता आहे हे माहिती नव्हतं. मग त्यामुळे मी थोडं सर्च केलं आणि मला गुरुकुलबद्दल माहिती मिळाली. माझं ॲक्च्युली माझी भाची आणि भाचा ह्याच क्लासमध्ये त्यांनी शिकलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा मला रेफरन्स दिला. त्यामुळे माझं मत पक्कं झालं की आपण माझ्या मुलांना दोघांना सुद्धा मी इकडे ॲडमिशन घेतलं क्लासेस. हो, नक्कीच. माझा मोठा मुलगा जो आहे तो खूप त्याचा स्वभाव ॲक्च्युली शांत आहे, पण तो इकडे क्लासेसमध्ये त्याच्या फ्रेंड सर्कलमुळे पण तो खूप त्याला छान त्याचं बिहेवियर अगदी सुधारलं आणि छोट्या मुलामध्ये पण चांगले मला फरक जाणवला. आपण नेहमी चांगल्या गोष्टीच्या शोधामध्ये असतो की आपण मुलांसाठी करतोय तर मुलं आपली चांगल्या वळणाला लागावे, पण त्यांना एक योग्य जे मार्गदर्शन आहे ते आपल्याला कुठे मिळेल ते आपण नेहमी सर्च करत असतो. आणि त्या दृष्टीने मला गुरुकुल खूप छान वाटलं, म्हणून मी माझ्या मुलांना दोघांना इथे मी ॲडमिशन घेतलं. हो, नक्कीच. इथे पर्सनल अटेन्शन आहे आणि प्रत्येक मुलाला पर्सनली अगदी म्हणजे त्याच्या ज्या चुका आहेत त्या त्याला पर्सनली सांगितल्या जातात आणि तो कुठे चुकतोय हे वेळोवेळी त्याला सांगितलं जातं. त्याच्यामुळे मुलांच्या वर्तनात जो आहे तो खूपसा फरक पडतो, हे मला नक्की नमूद करायला आवडेल. नक्कीच आहे फरक की तुम्ही पुढच्या करिअरच्या दृष्टीने तुम्ही कुठे जाऊ शकतात हे सरांनी वेळोवेळी म्हणजे मुलांना सांगितलेलं आहे आणि पालकांना सुद्धा नेहमी बोलावून क्लासमध्ये बोलावून ते वेळोवेळी मार्गदर्शन करतात की तुम्ही तुमच्या मुलांमध्ये हे पोटेन्शियल आहे तर तुम्ही ह्या दृष्टीने तुमचं करिअर पुढे नेऊ शकता. म्हणून मग ते नेहमी सर मार्गदर्शन करतात आणि ते नक्कीच फायदेशीर आहे. नक्कीच मी गुरुकुलचं रेफरन्स देईन की तुम्ही नक्की अनुभव घ्या आणि तुमचं ॲडमिशन पक्कं करा. गुरुकुल इज द बेस्ट. परफेक्ट.